स्ट्रेस प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन युअर स्किन आणि हेअर हेल्थ. बऱ्याच लोकांना मेजॉरिटी ऑफ द स्किन प्रॉब्लेम जे आहेत ना, ते इंटरनली कुठेतरी कनेक्टेड असतात. ते असं फक्त ओके. सरफेसवरती नसतात. म्हणजे पिगमेंटेशन आलेलं आहे, फाईन लाईन्स तयार झालेले, ते फक्त सुपरफिशियली नसतात. समवेअर इट इज कनेक्टेड इनसाइड इन युअर बॉडी. मेल हेअरफॉल आणि फिमेल हेअरफॉल ह्या कम्प्लिटली दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओके. हेअरफॉल आहे म्हणजे मेलला आणि फिमेलचा हेअरफॉल सेम आहे असं नाही आहे. मेलचा हेअरफॉल वेगळा असतो, फिमेलचा हेअरफॉल वेगळा असतो. अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे काय होतं, आपल्या स्किनमधलं मेलॅनिन प्रोडक्शन जास्त व्हायला लागतं, म्हणून स्किन टॅन व्हायला लागते, पिगमेंटेड व्हायला लागते. अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे आपल्या स्किनमधलं कोलॅजिन प्रोडक्शन हळूहळू कमी व्हायला लागतं, म्हणून स्किन लवकर एजिंग व्हायला लागते. Hello and welcome back to Life in Focus. Our today's guest is Dr. Rupali Bhingare from त्वचा योग. मैम इज समवन जो सिर्फ स्किन को ट्रीट नहीं करते या हेयर को ट्रीट नहीं करते, बट शी मेक्स यू फील कंफर्टेबल इन योर ओन स्किन. सो लेट्स हियर इट फ्रॉम हर. So welcome Rupali ma'am. Thank you for agreeing to doing this with me. So मॅम द थिंग इज की जेव्हा मी त्वचा योग हे नाव ऐकलं तेव्हा ते माझ्याबरोबर पहिल्यांदा खूप जास्त स्ट्रक झालं. बिकॉज युजली लोक असे फॅन्सी वर्ड्स यूज करतात स्किन क्लिनिक असले की लेझर्स, ॲस्थेटिक्स अँड वॉट नॉट. बट योग म्हणजे डिसिप्लिन, राईट? इट कम्स फ्रॉम योगा, इट मीन्स समथिंग फ्रॉम इनसाइड. सो प्लीज आमच्याबरोबर शेअर करा ना की वाय दिस नेम, व्हॉट इज द आयडिया? Okay, first, thank you, Dr. Ronak Lakshmi, for inviting me on this Life in Focus. And today, let us decode what is त्वचा योग. तर त्वचा योग हा जो वर्ड आम्ही घेतला होता, त्याच्यामध्ये त्वचा मीन्स स्किन अँड योग मीन्स अलाइनमेंट. बेसिकली ना, ट्रू स्किन ग्लो हे डिरेक्टली येत नाही ट्रीटमेंट्सने, तर दॅट कम्स फ्रॉम हाऊ यू ईट, हाऊ यू मॅनेज युअर स्ट्रेस अँड हाऊ इज युअर गट हेल्थ. ह्या सगळ्यातनं तुम्हाला एक उत्तम स्किन मिळत असते. तसंच समजा एखादी व्यक्ती जर रेग्युलर योगासनं करू लागली, रेग्युलर योगा करू लागलं, तर त्याला त्याच्या बॉडीमध्ये पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन दिसू लागतं ना. त्याच पद्धतीने जर तुम्ही तुमच्या स्किनची रेग्युलर काळजी घेऊ लागलात, एक प्रॉपर स्किन आणि हेअर केअर रुटीन जर फॉलो केलं, तर तुम्हाला सुद्धा तुमच्या स्किनमध्ये तसेच पॉझिटिव्ह चेंजेस दिसायला लागतात. सो त्वचा योग म्हणजे काय, तर तुमच्या स्किनची साधना, तुमच्या स्किनची उत्तम काळजी, आणि म्हणूनच मी माझ्या क्लिनिकचं नाव ठेवलं होतं त्वचा योग. बट मॅम दोन ब्रांचेस, इतके सगळे प्रॉडक्ट्स, सो लाईक कुठून हे सगळी ब्रेन चाइल्ड कुठून आला, आयडिया कुठून सुरुवात झाली या सगळ्या गोष्टीची? बेसिकली मला ना, माझ्याकडे जेव्हा मी जनरल ओपीडी आधी करायची, मी जनरल पेशंट्स बघायचे ना, त्यावेळेस माझ्याकडे बऱ्याचशा फिमेल्स प्रॉब्लेम घेऊन यायच्या. म्हणजे सर्दी खोकल्यासाठी तर यायच्याच, पण त्यासोबत त्यांचा एक शेवटचा पॉईंट असायचा, मॅडम हेअरफॉल होतोय, मॅडम स्किनमध्ये ॲक्ने आहेत. तर म्हणजे सतत माझ्या डोक्यामध्ये हे होतं की यांच्या या जनरल ट्रीटमेंट्स बरोबर, कंप्लेंट्स बरोबर आपण त्यांना स्किन आणि हेअर विषयी पण काहीतरी दिलं पाहिजे. आणि म्हणूनच मी हे ॲडिशनल कोर्सेस करू लागले. कॉस्मेटिक विषयी काही नॉलेज आहे ते घेऊ लागले, आणि मला प्रोडक्ट्सविषयी आधीपासूनच इंटरेस्ट होता. कारण बऱ्याच वेळा काय केलं जातं ना, की क्लिनिक्समध्ये ना ट्रीटमेंट्स केल्या जातात, पेशंटला स्किन आणि हेअरचे ट्रीटमेंट्स केल्या जातात, त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स बेसिकली सॉल्व्ह केले जातात. पण ट्रीटमेंट केल्याच्यानंतर पोस्ट केअरचं काय? ट्रीटमेंट तर झाली, ॲक्ने गेले, हेअरफॉल थांबला, पण पोस्ट केअरचं काय? ते ना कुठेतरी मला मिसिंग वाटत होतं. अँड दॅट वॉज द रिझन मी ठरवलं की आता त्वचायोगचे प्रोडक्ट स्टार्ट करायचे. म्हणजे तू जर त्वचायोगची प्रोडक्टची रेंज जर चेक केलीस ना, ती कम्प्लीट रेंज ही एक मेंटेनन्स रेंज सारखी आहे. रॅदर दॅन ऑन ट्रीटमेंट्स, मी ना ह्या पूर्ण सगळ्या प्रोडक्टची रेंज जेव्हा तयार केली, तेव्हा पेशंटला मेंटेनन्स कसा ठेवायचा तुमच्या स्किन आणि हेअरचा, हे डोक्यात ठेवून ही कम्प्लीट रेंज मी प्रोडक्टची म्हणजे डेली आता ज्या गोष्टींशी आपला संबंध येणार, जे की आपण करायला पाहिजे, करू शकतो. सो हा कॉन्सेप्ट होता मॅम की लाईक द प्रोडक्ट शुड बी लाईक दिस. येस, इट शुड बी अ डेली मेंटेनन्स प्रोडक्ट असले पाहिजे. कारण ट्रीटमेंट जर क्लिनिकमध्ये होत असतात तुमच्या ॲक्ने किंवा हेअरफॉलच्या, पण त्याच्यानंतर पेशंटला मेंटेनन्ससाठी काहीतरी पाहिजे. तर त्वचायोगची कम्प्लीट प्रोडक्ट रेंजची मेंटेनन्सची प्रोडक्ट रेंज आम्ही बनवलेली आहे. सो मॅम जसं की लाईक आय सेड अर्लियर, आम्ही रेडिओलॉजिस्ट होतो, आम्ही आतलं बघतो आणि आम्हाला कळत नाही की स्ट्रेस रिलेटेड गोष्टी होतात का नाही होतात. बट ऑब्व्हियसली स्किन, ज्याला आपण लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी म्हणतो, त्याच्यावरती ऑब्व्हियसली इन्फ्लमेशन आणि हे सगळं दिसतं. तर हे काय आहे, का मेकॅनिझम आहे की स्ट्रेस असो किंवा काही प्रॉब्लेम्स, इंटरनल प्रॉब्लेम्स स्किनवर का दिसतात? स्ट्रेस प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन युअर स्किन आणि हेअर हेल्थ. बऱ्याच लोकांना मेजॉरिटी ऑफ द स्किन प्रॉब्लेम जे आहेत ना, ते इंटरनली कुठेतरी कनेक्टेड असतात. ते असं फक्त Okay. सरफेसवरती नसतात. म्हणजे पिगमेंटेशन आलेलं आहे, फाईन लाईन्स तयार झालेले, ते फक्त सुपरफिशियली नसतात. समवेअर इट इज कनेक्टेड इनसाइड इन युअर बॉडी. तर स्ट्रेस हा फॅक्टर जो आहे ना, दॅट प्लेज अ व्हेरी मेजर रोल इन युअर स्किन आणि हेअर हेल्थ. म्हणून आमच्याकडे जेव्हाही पेशंट फर्स्ट टाइम स्किन आणि हेअर कन्सल्टेशनला येतो ना, आम्ही एक हिस्ट्री टेकिंगचा एक फॉर्म
असतो. त्या हिस्ट्री टेकिंगमध्ये ना 2 पॉईंट्स, बाकी तर हिस्ट्री सगळी असते त्यांची, मेडिकल हिस्ट्री, पास्ट मेडिकल हिस्ट्री काय होती किंवा प्रेझेंट मेडिकेशन्स काय घेत आहेत, पण त्यासोबत ना आमच्याकडे आणखीन 2 महत्त्वाचे पॉईंट्स आम्ही नोट डाऊन करतो की पेशंटला स्ट्रेस फॅक्टर किती आहे आणि पेशंट झोप किती वेळासाठी घेतो. हे 2 सगळ्यात अंडररेटेड गोष्टी मानल्या जातात इन स्किन आणि हेअर कंडिशन्स, बट आय फील ह्या 2 गोष्टींना आपण स्किन आणि हेअरचं ट्रीटमेंट करताना खूप महत्त्व दिलं पाहिजे. स्ट्रेस फॅक्टर का महत्त्वाचं आहे, तर स्ट्रेसमुळे काय होतं ना की जेव्हा एखादा पेशंट स्ट्रेसमध्ये असतो त्यावेळेस त्याच्या बॉडीमधलं कॉर्टिझॉल नावाचं एक हार्मोन जे आहे ते वाढायला लागतं. अँड वेन दिस कॉर्टिझॉल इन्क्रीजेस इन युअर बॉडी इट विल क्रिएट इन्फ्लमेशन इन युअर बॉडी. त्यामुळे बघ ना, काही पेशंट जे तुम्हाला स्ट्रेसमध्ये असतात तर ते तुम्हाला पेशंट्समध्ये सकाळी सकाळी उठल्यावरती आपल्याला कधी कधी पफिनेस दिसतो. आपल्यालाही कधीतरी 1-2 दिवस आपण स्ट्रेसफुल गेले तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला चेहरा सुजल्यासारखा वगैरे वाटतो. तर दिस इज बिकॉज स्ट्रेसमुळे कॉर्टिझॉल हार्मोन हाय झालेला असतो आणि म्हणून तो आपल्याला पफिनेस यायला लागतो. तसेच इंटरनल इन्फ्लमेशन पण व्हायला लागतं. प्लस हा कॉर्टिझॉल हार्मोन काय करतो ना, आपल्या बॉडीमधलं कोलेजनला हळूहळू कमी करायला लागतो. कोलेजन कमी झाल्यामुळे काय होणार, मग एजिंग प्रोसेस फास्ट व्हायला लागते. एखादी 30-35 ची बाई जर ही खूप स्ट्रेसमध्ये जर असेल, सतत स्ट्रेसमध्ये जर असेल, तर ती बाई ना 35 एज असतं बट शी लुक्स लाईक 45-50. वाय? बिकॉज स्ट्रेसमुळे तिच्यामधला हा कॉर्टिझॉल हार्मोन वाढलेला आहे आणि एजिंग प्रोसेस ही फास्ट झालेली आहे. त्यामुळे हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये एजिंग प्रोसेस आणि आपल्या बॉडीमधले स्किन आणि हेअर प्रॉब्लेम्सला फास्ट करायला लागतात. म्हणून हार्मोनल बॅलन्स हा खूप महत्त्वाचा आहे. ओके. सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट आपण आता बोललो तसं स्लीप सुद्धा खूप महत्त्वाचे. म्हणून आम्ही हिस्ट्री टेकिंगमध्ये ना पेशंटला हे विचारून घेतो की झोप किती तासांसाठी होते, 7 ते 8, 6 ते 7, आणि झोप जी होते ती अगदी शांत झोप लागते का तुम्हाला, कारण स्लीप ऑल्सो प्लेज अ मेजर रोल इन युअर स्किन आणि हेअर हेल्थ. बरोबर. कारण जेव्हा आपण 7 ते 8 जेव्हा झोपतो ना, दॅट इज द टाइम वेन अवर एंटायर बॉडी गोज अंडर अ रिपेअर सिस्टम. पेअर मेकॅनिझम हे या 7 ते 8 तासातच चालत असतं. प्लस जेव्हा आपल्याला छान शांत झोप लागते तेव्हा 2 सगळ्यात इम्पॉर्टंट हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये रिलीज होत असतात. फर्स्ट इज द मेलाटोनिन हार्मोन अँड सेकंड इज द ग्रोथ हार्मोन. आणि हे दोन्ही सुद्धा हार्मोन्स जे आहेत ते गिव्ह अ पॉझिटिव्ह फीडबॅक टू अवर बॉडी. सो मेलाटोनिन आणि ग्रोथ हार्मोन जर चांगलं तयार होत असेल ना तुमच्या बॉडीमध्ये, कोलॅजिन चांगलं तयार होईल, पिगमेंटेशन होऊ देणार नाही अँड युअर स्किन विल लुक हायड्रेटेड, प्लम्पी. तर झोप सुद्धा फार महत्त्वाची आहे तुमच्या स्किन आणि हेअर हेल्थसाठी. ओके. आणि गट हेल्थ मॅम, गट हेल्थ पण एवढंच रोल प्ले करतं, लाईक गट इन्फ्लमेशन. आजकाल तर खूप आपण ह्याच्यावरती येस. ट्रेंडिंग सोशल मीडियावरती पाहतो की अँटी इन्फ्लमेटरी डाएट करा, गट हेल्थ रिलेटेड डाएट करा. तो डज दॅट ऑल्सो Yes. प्लेज अ रोल? गट ऑल्सो प्लेज अ मेजर रोल इन योर स्किन एंड हेयर हेल्थ. जो अंदर है वो बाहर दिखेगा. तो आपका पेट अंदर से कितना अच्छा है, आपका अंदर का डाइजेशन पावर कितना अच्छा है, वो आपके स्किन और हेयर से दिखने ही वाला है. गट Okay. हेल्थ ऑल्सो इज इम्पॉर्टंट. म्हणजे जर डायजेशन प्रॉपर झालं, म्हणजे जे हां. तुम्ही व्यवस्थित खाता आहेत, जे तुमचं डायजेशन प्रॉपरली होतं, तर डेफिनेटली त्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि त्यामुळे तुमची स्किन आणि हेअरमध्ये तो इफेक्ट डेफिनेटली दिसायला लागतो. सो गट हेल्थ ऑल्सो प्लेज अ मेजर रोल इन युअर स्किन आणि हेअर हेल्थ. मग मॅम, समजा आता आपण असा विचार करतो की आता आपण इन्फ्लुएन्सर्स पाहतो किंवा तसे काही, की आजकाल असं आहे की विटॅमिन सी सिरम घ्या किंवा रेटिनॉल घ्या, हे घ्या, आणि मग हीच मुलं जी असतात, लाईक मेजॉरिटी ऑफ द फिमेल्स म्हणा किंवा यंग जनरेशन, डाएट्स फॉलो करत नाहीत, इरॅटिक त्यांचे वर्क आवर्स असतात वगैरे, अँड इन ॲडिशन टू दॅट दे यूज दिस प्रॉडक्ट. सो मे बी एक्सटर्नली काही वेळा चांगलं वाटत असेल, बट लॉंग टर्ममध्ये त्याचं इज इट गुड का काही प्रॉब्लेम्स होतात मॅम अजून? स्किन केअर हे ना फार सॉर्टेड असलं पाहिजे. सॉर्टेड म्हणजे काय, की 20च्या एज ग्रुपचं स्किन केअर हे 40च्या एज ग्रुपच्या स्किन केअरमध्ये फार डिफरन्स आहे. सो 20चा एज ग्रुप जेव्हा आपल्याकडे येतो स्किन केअरसाठी, त्याच्यात 3 बेसिक गोष्टी वापरल्या पाहिजे. एक मॉइश्चरायझर, एक माइल्ड क्लेन्झर आणि बाहेर जाताना सनस्क्रीन. आणि Okay. हा जो एज ग्रुप असतो ना, त्यांनी प्रोटेक्शन आणि प्रिव्हेन्शन ह्या 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्यात. ॲक्टिव्स कोणते वापरले पाहिजे 20च्या एज ग्रुपमध्ये, ते आहेत व्हायटमिन सी आणि नियासिनामाइड. व्हायटमिन सीमुळे काय होणार, की स्किनमध्ये छान एक इव्हन टोन यायला लागेल आणि नियासिनामाइडमुळे ॲक्नेचे मार्क्स किंवा ॲक्ने येण्याची टेंडन्सी कमी होते. रेटिनॉइड्स आर ॲब्सोल्युटली नॉट फॉर 20मध्ये. अच्छा. रेटिनॉइड्सची गरजच नाही आहे, कारण 20मध्ये ना कोलेजन चांगलं तयार होत असतं तुमच्या स्किनमध्ये आणि स्किनचा सेल टर्नओव्हर पण चांगला असतो. सो 20s हा एज ग्रुपला ॲक्च्युली रेटिनॉल्स हे वापरलेच नाही पाहिजे.
आणि 40sमध्ये मग 40sमध्ये तुमचं स्किन केअर बेसिक तसंच असलं पाहिजे, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि एक माइल्ड क्लेन्झर. पण 40sमध्ये ना तुम्हाला कोलेजनसाठी स्टिम्युलेशन प्लस तुम्हाला सेलचं टर्नओव्हर करण्यासाठी स्टिम्युलेशन पाहिजे असतं. ह्यावेळीच रेटिनॉइड्सची गरज आहे तुम्हाला. ओके. रेटिनॉइड्स आणि ॲक्टिव्हमध्ये पेप्टाइड्स या 2 गोष्टी 40sमधल्या आहेत. 40sमध्ये तुमचं स्किन केअर कसं असलं पाहिजे, यामध्ये तुम्हाला मेंटेनन्स पाहिजे आणि करेक्शन या 2 पॉईंट्सकडे तुम्ही नेहमी लक्ष ठेवलं पाहिजे. व्हिटॅमिन सी आणि नियासिनामाइडसुद्धा तुम्ही 40sमध्ये ॲड करू शकता. सो तुमचं स्किन केअर हे तुमच्या एज ग्रुपप्रमाणे आणि तुमची स्किनची कंडिशन कशी आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते डिफरन्शिएट नीट करता यायला पाहिजे. ओके. बट मॅम असे म्हणजे यू माइट हॅव सीन सच केसेस ना, की जे फॉलो करतायत, पण मे बी त्या 40sमध्ये पण अजूनही ॲक्टिव्ह ॲक्ने आहेत वगैरे. तर मग ह्या केसेस स्पेशल असतात, त्यांना केस टू केस बेसिस ट्रीट करायला लागतं का? नाहीतर आजकाल सगळे नाहीतर Instagramवर बघितलं तर मला माहिती आहे की हे औषध आहे. असं करून मॅम किती फायदेशीर असतं ते? ॲब्सोल्युटली नाही. जसं आता आपण मगाशी म्हटलं की नाही, स्किन आणि हेअर ना मेजॉरिटी प्रॉब्लेम्स आर इंटरनल. इट ओके. इज बिकॉज ऑफ द हार्मोनल इम्बॅलन्स, युअर गट हेल्थ, तुमचा स्ट्रेस फॅक्टर किती आहे, तुमची लाईफस्टाईल हॅबिट्स तुमच्या कशा आहेत, तर ह्या सगळ्यावरती तुमची स्किन आणि हेअर हेल्थ इम्पॉर्टंट असते. त्याच्यामुळे वन फॉर्म्युला डझंट फिट फॉर ऑल. म्हणजे ओके. आजकाल रील्समध्ये जे दाखवलं जातं की मैंने ये क्रीम यूज़ किया और मेरा एक्ने गया, मैं हाँ. 40s में हूँ, मैंने ये क्रीम यूज़ किया और मेरा मेलेज़मा गया. नहीं, ऐसे नहीं हो सकता. प्रत्येकाची लाईन ऑफ ट्रीटमेंट हे आम्ही जेव्हा त्यांची हिस्ट्री घेतो, त्यांची मेडिकल हिस्ट्री कशी आहे, त्यांचं आत्ताचं स्किन कंडिशन कसं आहे, त्यांचं इंटरनल बॉडीचं कसं आहे, त्यांचं रुटीन कसं आहे, याप्रमाणे त्यांची आम्ही ट्रीटमेंट ठरवत असतो. सो वन फॉर्म्युला डझंट फिट फॉर ऑल. फ्रॉम स्किन मूव्हिंग ऑन टू द टॉपिक जो सगळ्यांनाच कधी ना कधीतरी त्या टॉपिकला फेस करायला लागते, इज हेअरफॉल. आता काही लोक म्हणतात की सम काइंड ऑफ हेअरफॉल इज नॅचरल. सो हाऊ टू डिफरन्शिएट मॅम की ॲक्च्युली हा माझा नॅचरल काय बोलतो आपण त्याला हेअर टर्नओव्हरचा हेअर लॉस आहे का ॲक्च्युली आय एम सफरिंग फ्रॉम हेअरफॉल? येस, हेअरफॉल इज द बिगेस्ट कन्सर्न टुडे. पण ना मी पेशंटला नेहमी सांगते की पॅनिक होऊ नका. फर्स्ट अंडरस्टँड की तुमची हेअर सायकल कशी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेल हेअरफॉल आणि फिमेल हेअरफॉल ह्या कम्प्लिटली 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हेअरफॉल आहे म्हणजे मेलला आणि फिमेलचा हेअरफॉल सेम आहे असं नाही आहे. मेलचा हेअरफॉल वेगळा असतो, फिमेलचा हेअरफॉल वेगळा असतो. आणि फिमेल्सबद्दल आपण पहिले बोलू तर फिमेल्समध्ये डेलीमध्ये 50 to 100 हेअर जर तुमचे गळत असतील तर इट इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. जर तुम्ही केस विंचरताय आणि असं सडाच पडलेला आहे केसांचा खाली म्हणजे अगदी 150 to 200 हेअरफॉल होतोय, इट इज हेअरफॉल. जर तुम्ही पोनीटेल बांधत होता, ती पोनीटेल आता तुमच्याशी पातळ दिसू लागलेली आहे किंवा वेणी घालत होता ती आता पातळ झाली आहे, देन डेफिनेटली इट इज ऑल्सो एन अलार्मिंग साईन. तर फिमेल्समध्ये ना कधी कधी आपल्याला साईड्सचे केस ना विरळ झाल्यासारखे दिसतात हो, किंवा बरोबर. क्राऊन पार्टचे केस पण विरळ झाल्यासारखे दिसतात. सो दिस इज ऑल्सो एन अलार्मिंग साईन. हेअरफॉलची ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे. पण मेल्समध्ये वेगळं असतं. मेल्समध्ये हेअरफॉल होत नसतो. बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की मेल्समध्ये हेअरफॉल होतो. ॲक्च्युली मेल्समध्ये हेअरफॉल होत नाही. तुम्ही बघाल की बऱ्याचशा मेल्सला ना सेंटर पार्टला टक्कल पडलेलं असं हो, केस हो, गेलेले baldness असतात. यायला ते लागतं हेअरफॉल होऊन केस गेलेले नाही आहेत. तर ह्या पेशंट्समध्ये मेल्समध्ये हेअरचं मिनिचरायझेशन व्हायला लागतं. कारण अच्छा. त्यामध्ये त्यांच्यामध्ये ना टेस्टोस्टिरोनचं एक बाय प्रोडक्ट तयार होत असतं, डिहायड्रोटेस्टोस्टिरोन. आणि हे डिहायड्रोटेस्टोस्टिरोन त्यांच्या हेअर फॉलिकल्सला मिनिचराईज करायला लागतं. म्हणजे साध्या मराठी भाषेत सांगायचं म्हटलं त्यांची वाढ हळूहळू खुंटायला लागते. म्हणून जर तू घरामध्ये एखादी फिमेल आणि मेल असे दोघे असतील, हेअरफॉल जास्त होत असतं बाईला, म्हणजे घरामध्ये बरोबर, केस केस बाईचे बाईचे पडलेले पडलेले असतात, पण असतात. टक्कल झालेलं असतं पुरुषाला. कारण पुरुषाचे केस गळून गेलेले नसतात, तर त्याचे केसची वाढ खुंटलेली असते, हेअरचं मिनिचरायझेशन झालेलं असतं. सो फिमेल हेअरफॉल आणि मेल हेअरफॉल हा कम्प्लिटली वेगळा आहे आणि त्यांची ट्रीटमेंट पण ही कम्प्लिटली वेगळी आहे. त्याच्यामुळे रील्समध्ये किंवा सोशल मीडियावरती जे तेल दाखवतात आणि मेल्सला केस येतील अशी जी ॲडव्हर्टाईज केली जाते, इट्स ॲब्सोल्युटली रॉंग. कारण दोघांच्या हेअर ट्रीटमेंटमध्ये खूप मोठा फरक आहे. फॉर एक्झाम्पल की 40-45 मधले मेल्स आहेत किंवा आपण ज्यांना ओळखतो आपले फ्रेंड्स, त्यांचं सुद्धा बॉल्डनेस एकसारखं नसतं. कुणाचं पुढून असतं, कुणाला सेंटरला टक्कल पडतं, काहींचे मागचे गेलेले असतात. सो मेल ॲलोपेशिया और जे बॉल्डनेस आपण म्हणतो, इज देअर अ डेफिनेट अप्रोच टू इट अँड वेन शुड दे कम टू सीक ट्रीटमेंट? आता मेल पॅटर्न बाल्डनेस जो आहे की नाही, जेव्हा तुम्ही बघाल तर मॅक्झिमम पेशंट्सला सेंटर पार्टमध्ये म्हणजे ह्याच पार्टमध्ये बाल्डनेस झालेला असतो. बरोबर. अगदी कधीतरी तुम्ही बघाल की साईडचे केस झालेले असतात आणि असं आपण बघू शकतो की 100 लोक जर तुम्ही बघितले तर त्याच्यातले 3-4च लोक जे असतात ते कम्प्लिटली बाल्ड असतात. ओके. लक्षात आलं? तर त्याच्यामध्ये जो मेल पॅटर्न बाल्डनेस आहे तो मेजॉरिटी ऑफ द पार्ट सेंटर म्हणजे ह्या क्राऊन पार्टलाच असतो.
मला पेशंट्स विचारतात, मग मॅडम असं का होतं? त्याच्या मागेही एक सायन्स आहे. तर मी जसं म्हटलं तसं पुरुषांमध्ये ना टेस्टोस्टेरोन नावाचा हार्मोन जो असतो दॅट इज ऑन हायर साईड विच इज अन आयडेंटिटी फॉर अ मेल, टेस्टोस्टेरोन हार्मोन. ट्रू. पण होतं काय की ह्या पेशंट्समध्ये टेस्टोस्टेरोनचं एक बाय प्रोडक्ट तयार होत असतं, डिहायड्रो टेस्टोस्टेरोन. आणि हे डिहायड्रो टेस्टोस्टेरोन जाऊन तुमच्या हेअर फॉलिकलच्या बेसला चिकटतं, जिकडे रिसेप्टर्स असतात. आणि त्या रिसेप्टर्सला ते चिकटल्यामुळे ते हळूहळू तुमच्या केसांची वाढ खुंटायला लागतो. आणि तुला माहिती आहे गंमत म्हणजे हे जे रिसेप्टर्स आहेत ना ते हां. फक्त पेशंटच्या क्राऊन पार्टवरतीच असतात. अच्छा, नॉट ऑन द Yes. साईड. तर त्याच्यामुळे ना पेशंटला साईड्सला किंवा बॅक साईडला हे रिसेप्टर्स नसतातच. त्यामुळे हे डिहायड्रोस टेस्टोस्टेरोन जाऊन चिकटतो कुठे क्राऊन पार्टलाच. आणि अगदीच क्वचित तुला एखादा पेशंट दिसेल ज्याचे कम्प्लिटली टक्कल झालेले आहे. ओके. तर आता हे सेंटरला का जाऊन चिकटतात तर त्याचं सायन्स अजून क्लिअर नाहीये. बट हा जो प्रकार होतो डिहायड्रोस टेस्टोस्टेरोन त्यांच्या रिसेप्टर्सला जाऊन जे चिकटणं आहे ते फक्त जे आहे ते तुमच्या सेंटर पार्टलाच होत असतं. देन मॅम जे आता फॅन्सी ट्रीटमेंट्स असतात जसं की हेअर ट्रान्सप्लांट्स करतात का कसं, तर त्याने आता समजा हा हॉर्मोन तर होणार आहे बॉडीत रेडी, त्याचं बाय प्रॉडक्टही रेडी होणार आहे, तर मग त्यांना हेल्प होतं सगळ्या या गोष्टींचा का त्याच्यासाठी पण क्रायटेरिया असतात मॅम टू सिलेक्ट द पेशंट? येस. तर ना मुळात आपण जेव्हा हेअर ट्रीटमेंट स्टार्ट करतो फर्स्ट वी अंडरस्टँड की या पेशंटला हेअरफॉल जो झालेला आहे किंवा जो मेल पॅटर्न तयार झालेला आहे व्हॉट इज अ रिझन बिहाइंड इट. एकच Okay. कारण नसतं. आता जसं मी म्हटलं तसं जेनेटिक असू शकतं, म्हणजे त्यांच्या घरामध्ये त्यांच्या वडिलांना किंवा मॅटर्नल साईडला मामा लोकांना सुद्धा बाल्डनेस असतो, तर त्यांच्या जीन्समध्येच तो आलेला असतो. सेकंड असतो स्ट्रेस फॅक्टर. त्यानंतर कधी डॅन्ड्रफमुळे सुद्धा पेशंटला हेअरफॉल झालेला असतो किंवा कधी मेडिकेशन्स म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर असे काही लॉंग इलनेस झालेले आहेत जेणेकरून त्याचे मेडिसिन्स बरेच दिवस घेत आलेले आहेत पेशंट, त्याने सुद्धा तुमचा हेअरफॉल झालेला असू शकतो. मेल पेशंट्सला जेव्हा आम्ही ट्रीटमेंट करतो त्यामध्ये सुद्धा आम्हाला पहिला कॉज फाइंड आउट करावा लागतो, व्हॉट इज अ कॉज बिहाइंड हिज हेअरफॉल, आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट करते. आणि जसं आता तुम्ही विचारलं ट्रीटमेंट मॉडॅलिटीज, आता इतक्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स आलेल्या आहेत की अगदी जेनेटिक फॅक्टर म्हणजे तुमच्या वडिलांचे जरी केस गेले असेल स्टील यू हॅव गुड चान्स टू गेट बॅक युअर हेअर. आता तुम्ही ऐकलं असेल की PRP ट्रीटमेंट, प्लाझ्मा Yes. थेरपी, ती सगळ्यात ट्रेंडिंग थेरपी आहे. आणि आता ना प्लाझ्मा थेरपीमध्ये आणखीन एक इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. वी हॅव प्लाझ्मा थेरपी विथ GFC फॅक्टर्स. म्हणजे Okay. आता प्लाझ्मा Growth. थेरपीला आम्ही ग्रोथ फॅक्टर्सचा वापर करून प्लाझ्मा थेरपीज करतो. त्यामुळे 100% रिझल्ट्स आहेत त्याच्यामध्ये. अगदी हेअर ट्रान्सप्लांटचा पेशंट जरी आपल्याकडे असाल तरी सुद्धा आपण ह्याला PRP विथ ग्रोथ फॅक्टर्सने सुद्धा रिझल्ट्स आणून देऊ शकतो. अमेझिंग. बट मॅम ग्रोथ फॅक्टर इन लाईक PRPs इटसेल्फ लाईक की फील्स की अरे म्हणजे काही आता लोकांना आपण सांगायला गेलो ब्लड प्रॉडक्ट्स अँड एव्हरीथिंग तर ऐकायला वेगळं वाटतं. बट द काइंड ऑफ ॲडव्हान्सेस इट इज रिअली. पेशंटला ह्या ट्रीटमेंट्स PRP करताना सुद्धा कन्व्हिन्स करावं लागतं, कारण तू जसं अच्छा. म्हटलं तसं हो. इट इज समटाईम्स स्केअरी. अरे बापरे मॅडम ब्लड घेणार आहे, मॅडम तुम्ही स्काल्प इंजेक्शन डोक्यामध्ये देणार, म्हणजे थोडेसे पेशंट स्केअरी बरोबर. असतात. मग आमच्या इकडे त्याचं काउन्सिलिंग केलं जातं, पेशंटला प्रॉपरली प्रोसिजर एक्सप्लेन केली जातं. पेशंटला पहिलं मी मेंटली प्रिपेअर करतो या प्रोसिजरला, आणि जेव्हा मेंटली तो प्रिपेअर्ड होतो मगच ही प्रोसिजर केली जाते. बट आफ्टर डुईंग द प्रोसिजर आणि जेव्हा त्यांना ते केस येतात ना, अरे वा व्हॉट इज अ कॉन्फिडन्स आणि त्यांचा तो हॅपीनेस. आणि तुला माहिती आहे आमच्याकडे बरेचसे पेशंट आम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट करावीच लागत नाही, कारण ते स्वतःच ॲडव्हर्टाइजमेंट करत असतात. म्हणजे माझ्याकडे ना मागच्याच महिन्यामध्ये आम्ही एक केस केली, 50 इयर्स मेल, IT प्रोफेशनमधला, आणि ही वॉज ऑलवेज मेनी अ टाइम्स वर्क फ्रॉम होम, आणि त्याचे बरेचसे Okay. क्लायंट्स असे US, कॅनडा, त्याच्यातून त्याचं वर्क फ्रॉम होम असायचं. तर त्याने मला किस्सा सांगितला. 3rd PRP होती, चांगले केस आले होते. तो म्हणाला मॅडम इस बार का जो मीटिंग हुआ ना मेरे बॉस ने पॉज लिया और बोला. अरे तूने कुछ किया है क्या, बाल कैसे आ गए. अच्छा. सो इतके विजिबल रिझल्ट्स आहेत, म्हणजे ह्या ट्रीटमेंटला ना एवढे विजिबल रिझल्ट्स आहेत की पेशंटच दुसरा पेशंट आणून देतो. जे आपले सो कॉल्ड गुगल डॉक्टरवाले पेशंट्स असतात ते तर वाचत असतात खूप सगळं, मग काय अनुभव येतात की लाईक इन ॲडिशन टू दिस पॉझिटिव्ह अनुभव असं काय क्वेश्चन्स काय येतात लोकांचे? नाही, पेशंटचा तोच क्वेश्चन असतो ना की मॅडम बाल तो अभी आए है, कितने दिन रुकेंगे, मग हे Okay. केस तसेच राहतील का, की मग आता तुमची ट्रीटमेंट बंद केली की मग केस जातील. मग पहिल्याच दिवशी ना त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग केलं जातं की ॲक्च्युली हे कसं आहे ना, हेअर आणि स्किन इट इज मेंटेनन्स. म्हणजे मी पेशंटला ना दरवेळी सांगत असते, हे काय हिस्टेक्टॉमीसारखं ऑपरेशन नाही. नाही, हिस्टेक्टॉमीमध्ये कसं असतं, समजा एखाद्या पेशंटला हेवी फ्लो झाला, हो. आपण पेशंटला ॲडवाइस करतो की नाही अभी आपका गर्भाशय का पिशवी निकालना ही पडेगा. सो यू डू द हिस्टेक्टॉमी, संपला विषय, संपला. पेशंटला आता काही परत पिरियड येणार नाहीये किंवा हो. त्या रिलेटेड काहीच काही प्रॉब्लेम त्रास होणार होणार. नाही. बरोबर. स्किन आणि हेअरमध्ये तसं नाहीये. स्किन आणि हेअरमध्ये यू नीड मेंटेनन्स. म्हणजे जेव्हा फर्स्ट टाइमच पेशंटला आमच्याकडे जेव्हा ट्रीटमेंटला येतो आम्ही पेशंटला तेच एक्सप्लेन करतो, इट इज नॉट वन टाइम ट्रीटमेंट कि आप मेरे पास आए, मैंने आपको ट्रीटमेंट दिया, 6 महीने में आपको बाल आ गया और टाटा बाय बाय. नहीं,
एकदा केस आल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला रेग्युलर फॉलोअप द्यावे लागतील ॲट अन इंटरवल ऑफ 3 to 4 months, जेणेकरून तुम्हाला जे केस आलेले आहेत ते तसेच राहावे यासाठी आम्ही तुम्हाला रेग्युलर गायडन्स देत जाणार. मग PRPs यासुद्धा इंटरवल्समध्ये तुम्हाला करत राहाव्या लागतात. सो स्किन आणि हेअर इज लाईक की जर तुम्हाला ते चांगलं हवं असेल तर त्याचा मेंटेनन्स तुम्हाला देत राहावा लागणार. म्हणजे इट्स अ लॉंग टर्म Yes, प्रोसेस. it's a long टर्म प्रोसेस. मॅम, आपला जो एरिया आहे लाईक नाव इन कल्याण डोंबिवली, असे काही कॉजेस आहेत का जे हेअर फॉल ॲक्सेंच्युएट करतात, जे जनरल पब्लिक आपण जे ऐकतात आपला पॉडकास्ट ते अवॉइड करू शकतात, असं काही? तर कल्याण डोंबिवलीचे जे आपल्याकडे पेशंट्स आहेत, आपल्याकडे बरेचसे कल्याण डोंबिवलीचे पेशंट्स आहेत, त्याच्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो हेअरफॉलचा आहे त्याचं एकच मेन रिझन आहे हार्ड वॉटर. म्हणजे कल्याण Okay. डोंबिवलीमध्ये असणारे हार्ड वॉटर हे बऱ्याचशा पेशंट्सला खूप अर्ली एजमध्ये हेअरफॉल आणायला लागलेलं आहे किंवा त्यांचे हेअर ड्राय व्हायला लागलेले आहेत, फ्रीझी व्हायला लागलेत. बेसिकली काय असतं ना, हे हार्ड वॉटर जे असतात ना त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, मिनरल्स हे असतात आणि त्यामुळे त्यांची क्वालिटी, त्या वॉटरची क्वालिटी हार्ड झालेली असते. आणि हे जेव्हा आपण ह्याच्याने जेव्हा केसांवरून आंघोळ करतो त्यामुळे ह्याचे डिपॉझिट्स आपल्या केसांवरती यायला लागतात, म्हणून मग हेअर शाफ्ट जे असतं ते वीक व्हायला लागतात. पेशंट्स आमच्याकडे कंप्लेंट घेऊन येतात, मॅडम माझे केस अक्षरशः तुटतायत असे मधून मधून. ते ब्रेकेजेस का होतात? बिकॉज ऑफ दिस हार्ड वॉटर. हार्ड वॉटरमधले मिनरल्स याच्यामध्ये डिपॉझिट झाल्यामुळे ते ब्रेकेजेस व्हायला लागलेले असतात. प्लस ना हे हार्ड वॉटरमधले जे मिनरल्स असतात ते आपल्या हेअर फॉलिकल्सला पण क्लॉक करायला लागतात, म्हणून त्या ठिकाणी होणारं मायक्रो सर्क्युलेशन सुद्धा ब्लडचं कमी व्हायला लागतं, म्हणून हेअरफॉल जास्त व्हायला लागतं. सो ह्या पेशंट्सने काय केलं पाहिजे, जेव्हा तुम्हाला हार्ड वॉटर हा जर प्रॉब्लेम असेल तुमच्या एरियामध्ये तर स्टार्ट युझिंग टॅपला प्युरिफायर्स मिळतात आजकाल, वॉटर टॅप प्युरिफायर्स, ते लावायचे आणि तुमच्या पाण्याला प्युरिफाय करून घ्यायचं, त्याच्यातले सगळे मिनरल्स काढून घ्यायचे. सो सॉफ्ट वॉटरनेच नेहमी हेअर वॉश व्हायला पाहिजे. प्लस असं जर तुमच्याकडे हार्ड वॉटर येत असेल तर असे काही तुम्ही शॅम्पूज वापरा जे तुमचं हार्ड वॉटर रिलेटेड जे मिनरल्स आहेत ते वॉशआउट करायला हेल्प करतील. ओके. त्यानंतर रेग्युलर बेसिसवरती तुम्हाला काही हेअर मास्क वापरले पाहिजेत, कारण मी जसं म्हटलं तसं ह्याच्यामध्ये डिपॉझिट झाल्यामुळे हेअर शाफ्ट फार वीक व्हायला लागतो, म्हणून रेग्युलर बेसिसवरती हेअर मास्क वापरा आणि लिव्हॉन सिरम्स वापरायचे. लिव्हॉन सिरम्स वापरले ना तरी सुद्धा हेअर शाफ्ट छान स्ट्रॉंग व्हायला लागतात. जसं आता आपल्या घरचे मोठे लोक बोलतात की ऑइलिंग करायलाच पाहिजे, आठवड्यातनं 2दा छान चंपी झालीच पाहिजे तरच तुमचे केस नीट राहतील, तर इज इट ट्रू मॅम? थोड्या प्रमाणामध्ये डेफिनेटली राईट. बट Okay. ना ऑइलिंग करायला मी दरवेळेस लेडीजला रिकमेंड करते की आपण लेडीजने ना आठवड्यातनं 2 वेळा ऑइलिंग केलंच पाहिजे. जसे आपण ओके. आता ऑइलिंगचे फायदे काय, आपण तेल हलकं गरम करायचं आणि हलक्या हाताने मसाज करायचं केसांमध्ये. त्याच्याने काय होतं, हलका मसाज केल्यामुळे मायक्रो सर्क्युलेशन वाढायला लागतं ब्लडचं. मायक्रो सर्क्युलेशन वाढल्यामुळे चांगले न्यूट्रिएंट्स हेअर फॉलिकल्सपर्यंत पोहोचत असतात. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, जेव्हा आपण हलका मसाज करतो त्यामुळे काय होतं, कसं वाटतं आपल्याला, एकदम छान वाटतं ना, छान वाटतं, कामनेस यायला लागतो. कामनेस वाटल्यामुळे काय झालं, स्ट्रेस लेवल कमी झाला. सो मगाशी आपण जसं डिस्कस केलं, स्ट्रेस लेवल कमी झाला म्हणजे काय, कॉर्टिझॉल हार्मोन कमी झालं. कॉर्टिझॉल हार्मोन जर कमी झालं डेफिनेटली हेअर हेल्थ इम्प्रूव्ह होणार आहे. असा जर छान हेअर मसाज घेऊन जर तुम्ही झोपलात तर काय होईल, झोप खूप छान लागेल. Yes. झोप चांगली लागली म्हणजे काय झालं, परत आपले मेलाटोनिन आणि ग्रोथ हार्मोन जे आपले गुड हार्मोन्स आहेत ते वाढायला लागले, म्हणजे परत आपली हेअर हेल्थ इम्प्रूव्ह झाली. म्हणजे ऑइलिंग डायरेक्टली तर हेल्प नाही करणार, बट डेफिनेटली इनडायरेक्टली ते कुठेतरी आपल्या हेअर हेल्थसाठी हेल्प करत असतं. पण पूर्वी कसं होतं ना, आपण केस लावायचो आणि आपण दिवसभर तसं ऑइल घेऊन फिरायचो. ते आता नाही करायचं. का नाही करायचं, पूर्वी चालायचं, कारण पूर्वी तेवढं पोल्युशन नव्हतं. आता काय झालेलं आहे, पोल्युशन वाढलेलं आहे, ह्युमिडिटी वाढलेली आहे, त्यामुळे केस जर आज आपण ऑइल लावले तर इमिजिएटली दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला छान वॉश करून पूर्ण ऑइल काढून टाकायचं. असं ऑइल घेऊन जर आपण दिवसभर फिरलो ना, एकतर आपल्या केसांना पोल्युशनमुळे डॅन्ड्रफ, इचिनेस होऊ शकतो आणि मग केस हेअरफॉल चालू होऊ शकतो. मॅम, सगळ्यात कॉमन मिथ की फिमेल्सने जर हेअर कुठले शेव केले, पायांचे, हाताचे वगैरे, देन इट ग्रोज बॅक ट्वाईस अँड इट ग्रोज बॅक थिकर, तर इज इट ट्रू मॅम? ॲब्सोल्युटली नाही. हेअर फॉलिकलची जी काही स्ट्रेंथ आहे, म्हणजे एका हेअर फॉलिकलमधनं एक हेअर बाहेर पडणार आहे, 2 हेअर पडणार आहे, तसंच होणार आहे. पण आपल्याला जे ते वाटतं ना की शेव केल्यामुळे दाट होतं, जेव्हा तुम्ही शेव करता आणि नवीन जेव्हा केस येतो ना, तर नवीन केस येणारा ब्लंट असतो, त्याच्यामुळे सुरुवातीला तो अच्छा. आपल्याला असं वाटतं की तो जाड आहे, पण जसा इव्हेंच्युअली तो वाढतो परत तो तसाच थिन होतो. सो ॲक्च्युअली इट इज रॉंग. न्यू ज्युसेस असतात मॅम, अच्छा. ऑनियन ज्यूस, हिबिस्कस ज्यूस, आर दे रिअली दॅट हेल्पफुल जेवढं दाखवण्यात येतं तेवढं?
अगदी 100% नाही म्हणता येणार, बट डेफिनेटली ते हेल्प इन सम वे. कारण Okay. ऑनियन जे आहे की नाही, ऑनियन ज्यूस याच्यामध्ये ना सल्फर असतं आणि सल्फर हेल्प्स इन कॅराटीन प्रोडक्शन. म्हणजे कॅराटीनला बूस्ट Okay. करण्यासाठी हे सल्फर हेल्प करतं. प्लस ऑनियनमुळे काही त्याच्यामधले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ऑनियन ज्यूसमधले, ते एक अँटीमायक्रोबियल इफेक्ट पण होतो. म्हणून स्काल्पमध्ये जर काही इन्फेक्शन असेल ते पण निघून जाईल. म्हणून तुम्ही बघत असाल की बऱ्याचशा आजकाल बाजारामध्ये मिळणारे जे ऑइल्स आहेत त्याच्यामध्ये ऑनियन मिक्स्ड केलेलं आहे. Yes. तर येस, समवेअर इट हेल्प्स यू इन युअर हेअर हेल्थ. मॅम, फॉर एक्झाम्पल आता कोणीतरी माझं नोन पर्सन आहे, इफ दॅट पर्सन इज सफरिंग फ्रॉम हेअरफॉल टुडे, सो हाऊ टू प्रोसीड, लाईक जे तुम्ही म्हणालात की आपलं आता PRP वगैरेपर्यंत प्रोसीड करायचं आहे, सो त्या पेशंटने काय करावं? काही मेडिकल टेस्ट करायच्या असतात का, किंवा काय त्यांचं हाऊ दर फ्लो चार्ट शुड बी? मॅम, आता बेसिकली समजा तुम्हाला हेअरफॉल नुकताच स्टार्ट झालेला आहे, तर बऱ्याच वेळा पेशंट्सना काय करतात, हेअरफॉल स्टार्ट झालेला आहे, नवीन शॅम्पू, मग ॲडव्हर्टाईजमध्ये एखादं कंडिशनर बघितलं, एखादं सिरम्स आजकाल आलेले, ते स्टार्ट युजिंग दॅट. तुम्हाला जर वाटतंय की मला हेअरफॉल होतोय, अगदी 150-200चा रेंज आहे माझी हेअरफॉलची, तर सगळ्यात पहिले ह्या 4 टेस्ट करून घ्या. युअर CBC म्हणजे हिमोग्लोबिन लेवल्स चेक करायच्या, फेरिटिन लेवल्स, थायरॉईडमध्ये काही प्रॉब्लेम आलेला आहे का, विटॅमिन D3, विटॅमिन B12, हे जे 4 महत्त्वाचे विटॅमिन्स जे आपल्या बॉडीमधले आहेत ना, तेच मेन कारण असतात फॉर सिव्हिअर हेअरफॉल इन अ फिमेल. सो Okay. जस्ट डोंट कीप चेंजिंग युअर शॅम्पूज अँड युअर हेअर ऑइल्स. चेक युअर व्हायटमिन लेवल्स इनसाइड युअर बॉडी, ते करेक्ट करा. डेफिनेटली हेअरफॉलमध्ये फरक पडेल. आणि मॅम ते असं पण असतं ना की नाऊ देर इज अ रील ऑर अ ट्रेंड गोइंग ऑन की कुठलाही शॅम्पू 6 मंथ्सच्या पुढे वापरायचा नाही, एनिवेज तुमची बॉडी तुम्हाला हेअरफॉल दाखवणारच आहे. सो इज दॅट ऑल्सो ट्रू मॅम? ॲब्सोल्युटली नाही. शॅम्पूज आणि कंडिशनर रेग्युलर वापरले पाहिजेत. का तर स्काल्पचं क्लेन्झिंग व्हायला पाहिजे ना. तुम्ही स्काल्पचं कोणतंही आणि मला पेशंट विचारतात, मॅडम शॅम्पू कोणता चांगला? शॅम्पू कोणता चांगलापेक्षा व्हॉट सूट्स युअर हेअर, आणि चेंज नाही करत राहायचं. आज ह्या मैत्रिणीने ह्या सांगितला, रीलमध्ये ह्यानी हा, हा पाहिलं. सांगितलं, ह्या इन्फ्लुएन्सरने हे सांगितलं. डोंट कीप चेंजिंग. व्हॉट एव्हर शॅम्पू इज गुड फॉर युअर हेअर तोच वापरायचा. आणि शॅम्पूज आणि कंडिशनर दे आर जस्ट क्लेन्झर्स. ते कुठेही तुमच्या हेअरफॉलमध्ये हेल्प करतच, पण अच्छा. तुमच्या स्काल्पला छान क्लीन ठेवायला आणि तुमच्या हेअर शॅफ्टला शाईन देण्यासाठी हे शॅम्पूज आणि कंडिशनर्स हेल्प करत असतात. मगाशी तुम्ही ॲक्टिव्सबद्दल सांगितलं की कुठल्या एजमध्ये विटॅमिन C, कुठल्या एजमध्ये नियासिनामाइड, पेप्टाइड्स, कधी 40sमध्ये. सो हाऊ टू चूज दिस प्रॉडक्ट्स मॅम? किंवा एखादं समजा जनरल पब्लिक असेल किंवा असं मिडल एज फिमेल्स असतील, तर त्यांनी काय लॉजिकली क्वेश्चन्स विचारले पाहिजेत, इवन टू अ डॉमॅट ऑर तुम्हाला वगैरे, की आम्ही ते ॲक्टिव्स कसे चूज करायचे मॅम? सगळ्यांनी तर एक स्किन केअर रुटीन फॉलो केलं पाहिजे. हो, एक माइल्ड क्लेन्झर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन, हे तर बरोबर. आपल्या 3 गोष्टी तर आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये असल्याच पाहिजे. ॲक्टिव्स शुड बी अकॉर्डिंग टू युअर एज ग्रुप आणि तुमच्या स्किन कंडिशन्सनुसार. म्हणजे आता समजा एखादी 40sमधली लेडी जर असेल किंवा 30-35मधले बघूया, ज्याच्यामध्ये डिलिव्हरीज झालेल्या आहेत, मुलं वगैरे झाले आहेत, ह्या फिमेल्समध्ये ना पिगमेंटेशन होण्याचे चान्सेस खूप असतात. आता Okay. पिगमेंटेशन होऊ नये म्हणून मग ह्या पेशंट्सने काय केलं पाहिजे, ह्या पेशंट्सने सिरम्स असे निवडले पाहिजे ज्यामध्ये व्हायटमिन C, नियासिनामाइड, कोजिक ॲसिड असे इन्ग्रेडियंट्स असणारे सिरम्स वापरले पाहिजे. म्हणजे ना मला पेशंटला नेहमी हे सांगायचं असतं, तुम्ही गोरं होण्यासाठी, पिगमेंटेशन कमी होण्याला फक्त इन्फ्लुएन्सर बरं, तसं- सांगतायत म्हणून वापरू नका. पीप इनसाइड युअर सिरम, म्हणजे तुमच्या सिरममध्ये काय कंटेंट्स आहेत ते पहिले स्टडी करा आणि अकॉर्डिंग टू युअर स्किन कंडिशन्स तुम्ही तुमचे सिरम्स निवडा, तरच ते हेल्पफुल राहतील. म्हणजे 40+ जे एज ग्रुप आहे त्यामध्ये काय वापरलं पाहिजे, तर रेटिनॉइड्सची गरज आहे. कारण ह्याच्यामध्ये सेल टर्नओव्हर कमी झालेलं असतं, कोलेजनचं प्रोडक्शन कमी झालेलं असतं. रेटिनॉइड या सगळ्याला हेल्प करतं. तर आठवड्यातनं 2 वेळा रेटिनॉइड ॲप्लिकेशन असलंच पाहिजे. अबाउट सनस्क्रीन, कारण सनस्क्रीनबद्दल सगळे बोलतात, पण ॲक्च्युली सगळेच लावतात असं पण नाही. त्यात लोकांचं असं म्हणणं असतं की अरे मी तर हाऊसवाईफ आहे, मी आज घराच्या बाहेरच नाही पडले, तर मग मी ते का लावू? सो व्हॉट अबाउट सनस्क्रीन? ते घरी सुद्धा लावले पाहिजे का मॅम? येस, सनस्क्रीन इज ॲब्सोल्युटली अ नॉन नेगोशिएबल प्रोडक्ट. म्हणजे सनस्क्रीन बेवादी नाही, सनस्क्रीन सगळ्यांनीच वापरलं पाहिजे. मला तर बऱ्याच वेळा मी असंही बघते की मेल्सला असं वाटतं सनस्क्रीनची आम्हाला काय काय गरज आहे. गरज आहे? सनस्क्रीन हे सगळ्यांनीच वापरलं पाहिजे. लेट इट बी अ मेल, लेट इट बी अ फिमेल, आपण सगळ्यांनी सनस्क्रीन हे वापरलंच पाहिजे. आणि बऱ्याच वेळा ना पेशंटला असं वाटतं विंटर सीझन चालू झाले, हो, अभी हो. सनस्क्रीन की क्या जरूरत है, अभी विंटर सीझन आहे म्हणजे फक्त मॉइश्चरायझर्स वापरायचं. कोणताही सीझन असू देत, विंटर, समर किंवा रेनी, सनराईज तर होणारच आहे. सनराईज होतं म्हणजे अल्ट्राव्हायलेट रेस तर बाहेर येत आहेत.
सगळ्यात बॅड डॅमेज कोण करत असेल ना, तर हे अल्ट्राव्हायलेट रेज आहेत आपल्या स्किनला. अल्ट्राव्हायलेट रेजमुळे काय होतं, आपल्या स्किनमधलं मेलॅनिन प्रोडक्शन जास्त व्हायला लागतं, म्हणून स्किन टॅन व्हायला लागते, पिगमेंटेड व्हायला लागते. अल्ट्राव्हायलेट रेजमुळे आपल्या स्किनमधलं कोलॅजिन प्रोडक्शन हळूहळू कमी व्हायला लागतं, म्हणून स्किन लवकर एजिंग व्हायला लागते. जर तुम्हाला हे सगळं अवॉइड करायचं असेल, यू डोंट वॉन्ट दॅट टॅन, यू डोंट वॉन्ट दॅट पिगमेंटेशन, तुम्हाला स्किन छान युथफुल पाहिजे, तुम्हाला स्किन हायड्रेटेड असली पाहिजे, सनस्क्रीन तुमच्या डेली स्किन रुटीनमध्ये पाहिजेच पाहिजे. लेट इट बी यू आर ॲट होम ऑर यू आर आउटसाईड. बऱ्याच वेळा फिमेल्स जसं तुम्ही म्हटलं तसं मी घरात आहे, मला काय करायचं आहे, पण जरी आपण घरात असलो तरी आपल्या खिडक्यांमधनं किंवा आपल्या गॅलरीजमधनं सुद्धा ऊन बाहेर येत असतं. त्यामुळे रेग्युलर सनस्क्रीन वापरलं पाहिजे. प्लस ना, आता हे जे सनस्क्रीन, इवन आपण त्वचायुक्तचं जे सनस्क्रीन बनवलं, वी हॅव सम सिक्रेट इन्ग्रेडियंट्स इन इट, की जे आपल्या स्किनला छान सनस्क्रीन प्रोटेक्शन पण देतं, पण स्किनमध्ये छान एक लाईटनिंग इफेक्ट पण देत असतं. प्लस हे टिंटेड बनवलेलं आहे, त्यामुळे स्किनमध्ये एक इन्स्टंट ग्लो पण असतो. त्यामुळे इवन इफ यू आर अ फिमेल अँड यू आर वर्किंग ॲट होम, सनस्क्रीन डेली मॉर्निंगमध्ये एकदा अप्लाय करायचं. ॲक्नी तर आय थिंक सगळ्यांचा असा आजकाल जवळचा प्रश्न झाला आहे. कन्सिडरिंग देर इज अ राईज इन PCOS, यंग फिमेल्स गेट अ लॉट ऑफ ॲक्नी. मग त्याच्यासाठी खूप सगळ्या घरच्या रेमेडी असतात, बाहेरच्या रेमेडी असतात, त्याच्यामुळे स्कारिंग होते. तर त्याच्या बाबतीत काय डिटेलमध्ये सांगू शकता मॅम? PCOS हे सगळ्यात हाईकलं आहे सध्या. म्हणजे 5 फिमेल्स माझ्याकडे आल्या स्किन ट्रीटमेंटसाठी, तर त्याच्यामधल्या 2 फिमेल्समध्ये PCOS असतं. म्हणजे तुम्ही पण सोनोग्राफी करताना बघत असाल की प्रत्येक 2-3 पेशंट नंतर एक PCODचा पेशंट आहे. PCOD इज सच अ हाईक टुडे. ते का झालं माहिती आहे? बिकॉज ऑफ द बॅड लाईफस्टाईल, जंक फूड, सिडेंटरी लाईफस्टाईल झालेली आहे आपली, गट हेल्थ विषयी कोणालाच अवेअरनेस नाही आहे. तर ह्या सगळ्यामुळे ना कुठेतरी PCOD हे सगळ्यात वाढायला लागलेलं आहे पेशंटमध्ये. PCOD मध्ये काय होतं ना, अँड्रोजन नावाचा हार्मोन जो असतो तो सगळ्यात पीकला असतो, विच इज अ मेल हार्मोन. त्यामुळे अँड्रोजन्स जे असतात ते तुमच्या सिबेशियस ग्लँडला स्टिम्युलेट करतात, सिबम सिक्रिशन वाढायला लागतं. म्हणून ॲक्ने जेव्हाही पेशंट्स आमच्याकडे येतात ना, त्या बऱ्याच वेळा PCOSच्या पेशंट्स असतात. म्हणजे सिबम प्रोडक्शन जास्त झालेलं असतं बिकॉज ऑफ द अँड्रोजन लेवल्स. आणि प्लस ना, ह्या पेशंट्समध्ये ना इन्सुलिन रेझिस्टन्स पण असतं, इन्सुलिन थोडीशी हायर लेवलला असते. त्यामुळे ह्या बऱ्याच वेळा PCODच्या पेशंट बघितले ओव्हरवेट पण असतात. ह्या पेशंटमध्ये आणखीन एक कॉमन प्रॉब्लेम म्हणजे नेकचं डार्कनिंग, ज्याला आपण ॲकॅन्थोसिस नायग्रान्स म्हणतात, किंवा अंडर आर्म्समध्ये डार्कनिंग. तर ह्या लोकांना असं वाटतं की अरे डार्कनिंग क्युअर आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचे हार्मोन्स कुठेतरी कनेक्टेड आहेत. त्यामुळे जेव्हाही आपण स्किनची ट्रीटमेंट करतो फॉर ॲक्ने, त्यावेळेस आम्हाला नेहमी PCOD आहे का पेशंटला हे लक्षात ठेवून दोघांनाही एकत्र मॅनेज करावं लागतं, तरच आपण ॲक्नेला 100% रिझल्ट देऊ शकतो. तर मॅम, जेव्हा ॲक्नेची ट्रीटमेंट चालू होते, सो इफ समबडी कम्स इन द अर्ली स्टेजेस, वेल अँड गुड, की तेव्हा तुम्ही रूट कॉजेसला वगैरे ट्रीट करू शकता. बट व्हॉट हॅपन्स वेन द ॲक्ने स्कारिंग हॅपन्स? सो जर ॲक्ने स्कारिंग कुणाला झाली आहे, तर इन दॅट केस दॅट पर्सन ओनली हॅज टू अंडरगो प्रोसिजर्स, का त्याच्यात सुद्धा काही रिव्हर्सिबल गोष्टी केल्या जाऊ शकतात? ॲक्ने स्कार्स तयार का होतात ना, बऱ्याच वेळा पेशंट ॲक्नेला अनट्रीटेड ठेवतो. जेव्हा तुम्ही त्याला अनट्रीटेड ठेवतात, ते एका पॉईंटला जाऊन तुमच्या स्किनच्या डिपर लेयर्सपर्यंत ते ॲक्ने जाऊन तुमच्या स्किनच्या डिपर लेयर्सला डिस्ट्रॉय करतो, आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते पिटिंग किंवा ते स्कार्स दिसायला लागतात. आता तर त्याच्यासाठी इतक्या ॲडव्हान्स मोडॅलिटीज ऑफ ट्रीटमेंट वेगवेगळ्या आलेल्या आहेत, जसे की केमिकल पील्स, MNRF ट्रीटमेंट, दॅट इज मायक्रो निडलिंग विथ रेडिओ फ्रिक्वेन्सी. ही ना आपल्या ॲक्ने स्कार्ससाठी सगळ्यात टॉपमोस्ट ट्रीटमेंट मानली जाते. म्हणजे ॲक्ने स्कार्स ऑलमोस्ट वी कॅन सी 80% आपण ह्याच्याने कव्हरअप करू शकतो. CO2 लेझर ट्रीटमेंट्स, बाकी कार्बन लेझर ट्रीटमेंट्स. तर ह्या ज्या सगळ्या ट्रीटमेंट्स आता आलेल्या आहेत त्या ॲक्ने स्कार्ससाठी खूप उत्तम पद्धतीने वर्क करतात, आणि 80% तरी आपण बोलू शकतो ॲक्ने स्कार्स आपण कमी करू शकतो ह्या ट्रीटमेंट मोडॅलिटीजमुळे. आणि लाईक आता तुम्ही लाईक वी आर नाव टॉकिंग अबाउट स्किन, सो ऑब्व्हियसली द टॉपिक कम्स अबाउट फेशियल. तर एक ट्रेडिशनल फेशियल तर इंडियन फिमेल्सच्या डोक्यात असतं की नाही मला करायचं आहे, मे बी दॅट गिव्स अ लिटल बिट ऑफ पीस किंवा ग्लोईंग स्किन काही ह्याच्यासाठी. तर फेशियलमध्ये पण जर समजा आपण डर्मॅट पॉईंट ऑफ व्ह्यूमधनं बघायला गेलो तर त्यातही खूप डेव्हलपमेंट झाल्यात का मॅम? आधी कसं प्रोफेशनल जे सलून फेशियल्स असतात ते बऱ्याच वेळा स्किनला ॲनालाइज करून केलेले जात नाहीत. ते जस्ट आपण जातो आणि त्यांना सांगतो की मेरे को गोल्ड फेशियल चाहिए, मला डायमंड फेशियल पाहिजे. तसं ना, आम्ही जेव्हा कॉस्मेटिकमध्ये जेव्हा हे फेशियल्स करतो, वी अंडरस्टँड युअर स्किन, तुमची स्किन कशी आहे, तुमच्या स्किनचे हायड्रेशन लेवल्स कशा आहेत, तुमच्या स्किनमध्ये प्रॉब्लेम्स काय काय आहेत, आणि त्याप्रमाणे तुमचं फेशियल डिझाईन केलं जातं. इट इज जस्ट नॉट यू कम अँड यू टेल मी की आय वॉन्ट टू डू अ फेशियल. आय विल ॲनालाइज युअर स्किन, आय विल स्टडी युअर स्किन, अँड अकॉर्डिंगली युअर फेशियल वुड बी डिझाईन्ड. तर त्या फेशियल्स आणि ह्या फेशियल्समध्ये फरक आहे. प्लस आपण ह्या फेशियल्स करताना जे इन्ग्रेडियंट्स वापरले जातात ते आर ऑल ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स, मेडिकेटेड इन्ग्रेडियंट्स, आणि हायड्राफेशियलच्या मशीन्स असतात विच आर ISO सर्टिफाईड मशीन्स. त्याच मशीनचा वापर करून आपण
आपण हे हायड्रा फेशियल्स करत असतो. बट मॅम समजा फॉर एक्झाम्पल इफ समबडी इज टेकिंग ट्रीटमेंट जसं तर हायड्रा फेशियल, तर ऐकल्यानंतर असं काहीतरी वेगळ्या टाईपची ट्रीटमेंट आहे असं काहीतरी वाटतं. इन दिस ॲट द सेम टाईम आपण हेही पाहतो की लोक IV ग्लुटाथेऑन घेत आहेत, हे घेत आहेत. सो ते तेवढ्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला नेसेसरी असतात का मॅम फॉर अचिव्हिंग द आयडियल लाईक ग्लो, ऑर व्हॉट इज ग्लो ॲक्च्युली? पेशंटचं कसं असतं की ट्रीटमेंट्स करायच्या आहेत. हां. बेसिक इज डू अ प्रॉपर स्किन केअर रुटीन. म्हणजे पेशंटने पहिला एक प्रॉपर स्किन केअर रुटीन फॉलो केला पाहिजे. कारण ना बघ, किती फेशियल्स करा तुम्ही, हायड्रा फेशियल असो, कार्बन पील फेशियल असो, IV ग्लुटाथिऑन, पण जोपर्यंत तुमची इंटरनल हेल्थ चांगली नाही आहे तोपर्यंत दॅट ग्लो विल नॉट रिफ्लेक्ट ऑन युअर स्किन. सो पेशंट आम्हाला विचारतात, मॅडम हायड्रा फेशियल होने के बाद ये ग्लो कितना दिन टिकेगा? हां. Yes. कितना दिन टिकेगा, वो आन्सर ही नहीं है इसके लिए. हाऊ गुड इज युअर स्किन केअर रुटीन. म्हणजे माझ्याकडे फेशियल केअर किंवा सॉलॉन फेशियल तुम्ही करा, ते रिझल्ट टिकण्यासाठी यू शुड फॉलो अ गुड स्किन केअर रुटीन. मग आमच्याकडे जेव्हाही हायड्रा फेशियल्सला पेशंट येतात, वी ऑलवेज चेक की पेशंटचं स्किन केअर रुटीन कसं आहे आणि त्याची प्रॉपर त्यांना गायडन्स दिला जातो. एक बेसिक स्किन केअर रुटीन त्यांना एक्सप्लेन केलं जातं आणि मगच आम्ही त्यांना फेशियल्स करायला सांगतो. सो मी पेशंटला नेहमी सांगते, ट्रीटमेंटच्या मागे पळू नका, तर एक प्रॉपर स्किन केअर रुटीन फॉलो करा. इंटरनल हेल्थकडे पण लक्ष द्या. युअर इटिंग हॅबिट्स, युअर लाईफस्टाईल, हाऊ गुड इज युअर गट हेल्थ, तुमचं स्ट्रेस, तुमचे स्लीप बरोबर होते का, ह्या सगळ्याकडे बघा. म्हणजे स्किन आणि हेअर हेल्थ डेफिनेटली इम्प्रूव्ह होणार. आणि आपण हे जे प्रोसिजर्स करतो ना, IV ग्लुटाथिऑन किंवा हायड्रा फेशियल्स, मग त्याला बुस्टिंग मिळतं आणि मग त्याचे रिझल्ट्स बऱ्याच दिवस चांगले टिकून राहतात. एक वर्किंग फिमेल आहे समजा, आमच्यासारखी समजून घ्या, जिला ॲक्च्युली स्किन केअर करायला मिळाला तर रात्री वेळ मिळतो, तिच्यासाठी तुम्ही इन शॉर्ट सांगू शकता की व्हॉट शुड बी द स्किन केअर इन द मॉर्निंग अँड व्हॉट शुड बी इन द नाईट, लाईक बेसिक जे फॉलो करू शकतो आम्ही असं? येस, बेसिकली मी जसं म्हटलं तसं एज ग्रुपनुसारच हे डिवाइड करायचं आहे. नाव लाईक वर्किंग वुमन्स. आता वर्किंग वुमन म्हटलं की शी वुड बी अराउंड द एज ऑफ 30. मग 30s मधलं. आणि स्किन केअर ना मुळात असं काही खूप विचार करण्यासारखंच नाही. जसं तुम्ही आता म्हटलं, टाइम कन्झ्युमिंग नाहीच आहे. चेहरा तर धुतोच ना आपण, मग ते वॉश करण्यासाठी आपल्याला एक माइल्ड क्लेन्झर वापरायचं आहे. वॉश करून झालायचं, त्याला लगेच एक हलकं मॉइश्चरायझर लावायचं. मॉइश्चरायझर ना कधीच स्किप नाही करायचं. बऱ्याच वेळा लोकांचं असंही विचार असतात की मॉइश्चरायझर्स आर ओनली फॉर विंटर सीझन. मॉइश्चरायझर्स ऑल सीझन. जर तुम्हाला स्किन छान हायड्रेटेड पाहिजे आहेत, रिंकल्स नाही, फाईन लाईन्स नाही पाहिजे, कीप युअर स्किन सपल, कीप युझिंग मॉइश्चरायझर्स. मॉइश्चरायझर्स प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन कीपिंग युअर स्किन सपल. लोकांचं असंही आहे की मॉइश्चरायझर्स फक्त फिमेलसाठी आहेत. नाही, मॉइश्चरायझर्स आर बोथ फॉर फिमेल्स अँड मेल्स. आपण सगळ्यांनीच मॉइश्चरायझर्स वापरले पाहिजेत. सो मॉर्निंगमध्ये क्लेन्झिंग केलं, एक हलकंसं मॉइश्चरायझर लावलं अँड जस्ट 2 ड्रॉप्स ऑफ व्हायटमिन सी सिरम. व्हायटमिन सी सिरम सकाळी काय वापरायचं? कारण व्हायटमिन सी सिरम अल्ट्राव्हायोलेट रेजने जी स्किन डॅमेज होत असते त्याला रिपेअर करण्यासाठी खूप हेल्पफुल राहतं. म्हणजे जस्ट 2 ड्रॉप्स ऑफ व्हायटमिन सी सिरम इन द मॉर्निंग. वेन यू आर स्टेपिंग आउट ऑफ युअर होम, सनस्क्रीन अप्लाय करायचं. नाईटला काय करायचं? नाईट टायमिंगमध्ये सकाळच्या ह्याच्यामध्ये आपण काय केलं? आपण प्रोटेक्शन केलं, कारण आपण बाहेर जाणार आहोत ना, तर स्किनला प्रोटेक्ट केलं. आता नाईट टाईम झालं. नाईट टाईमला कसं असलं पाहिजे तुमचं रेजिमेन? रिपेअरसाठी. आता 7 ते 8 तास तुम्ही झोपणार आहेत, तर आता स्किनचं रिपेअर कसं होईल याच्यासाठी हे केलं पाहिजे. 30ची जर लेडी असेल, 30-35ची, तर तिच्या ह्याच्यामध्ये रेटिनॉइड असलंच पाहिजे. आठवड्यातनं 2 वेळा ॲप्लिकेशन करायचं. नाईटला सुद्धा माइल्ड क्लेन्झर, चेहरा धुवून घेतला, एक हलकं मॉइश्चरायझर लावलं आणि मग नाईट सिरम्स अप्लाय केले. समजा जर तुम्हाला ऑइली स्किनचा प्रॉब्लेम आहे किंवा ॲक्नेचा प्रॉब्लेम आहे, तर असं सिरम वापरा ज्यामध्ये तुम्हाला सॅलिसिलिक, नियासिनामाइड असे ॲक्टिव्ज असतील. आणि आठवड्यातनं 2 वेळा तुम्ही रेटिनॉइडचा वापर करा. नाईटमध्ये तुम्ही हॅल्युरोनिक ॲसिडचा वापर करू शकता. हॅल्युरोनिक ॲसिड विल गिव्ह प्लम्पीनेस ऑन युअर फेस. सो अशा पद्धतीने नाईटचं रेजिमेनमध्ये तुमचं रिपेअर सिस्टम कशी आहे त्याप्रमाणे तुमचे ॲक्टिव्ज तुम्ही निवडले पाहिजेत. सो मॅम आफ्टर लाईक म्हणजे माझ्यासाठी तर खूप एनरिचिंग एक्सपिरियन्स होतं, कारण मी तुम्हाला ॲक्च्युली विचारूनही घेतलं की व्हॉट शुड आय डू वेन आय गेट अप इन द मॉर्निंग अँड व्हॉट शुड आय डू बिफोर आय स्लीप इन द नाईट. सो लेट्स मूव्ह ऑन टू द लाईटर पार्ट ऑफ दिस टॉक नाव. मी तुम्हाला काही रॅपिड फायर क्वेश्चन्स विचारीन मॅम. खूप असं विचार नका करू, जे पहिले येईल मनात ते सांगा. वर्स्ट स्किन केअर ट्रेंड यू सॉ रिसेंटली? फिजिकल एक्सफोलिएटर्स ना, म्हणजे ते स्क्रब जे येतात आजकाल, स्क्रब्स येतात, वॉलनट स्क्रब किंवा ॲप्रिकॉटचे स्क्रब्स ॲब्सोल्युटली फेकून दिले पाहिजेत. कारण हे जे स्क्रब्स असतात, बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं स्क्रबिंग केलं की डेड स्किनसाठी. नो, इट इज इरोडिंग युअर स्किन. तुमची स्किनची जी सगळ्यात टॉपमोस्ट लेअर आहे ती इरोड व्हायला लागली आहे, त्याच्यामध्ये मायक्रो इंजुरीज व्हायला लागते. आणि असे जर फिजिकल स्क्रबर्स तुम्ही वापरले तर तुमची स्किन खूप सेन्सिटिव्ह होते, सन डॅमेज होऊ शकते आणि लवकर डल होऊ शकते. सो पहिलं फिजिकल जे स्क्रबर्स आहेत ते फेकून द्या. गॉड, म्हणजे मेनी पीपल आर युझिंग दॅट. एक सिंगल प्रॉडक्ट जो ऑलमोस्ट वाईडली सगळ्यांकडे असतो, बट वी शुड थ्रो इट अवे.
हो, आजकाल बरंच ट्रेंड चालू झालेलं आहे, की सबको गोरा दिखना है. हां. आणि हे गोरा दिसण्यासाठी लोकं स्किन लाइटनिंग क्रीम्स वापरायला लागतात आणि या स्किन लाइटनिंग क्रीम्समधनं बऱ्याच वेळा स्टिरॉइड्स असतात. ते सुद्धा सगळ्यांनी वापरलंच नाही पाहिजे. पहिले ते फेकून द्या. कारण आत्ता जरी तुमची स्किन गोरी दिसत असेल किंवा स्किन लाईट दिसत असेल, पण लाँग टर्मला हे डेफिनेटली इज गोइंग टू वर्सन युअर स्किन. स्किन डल दिसणार आहे आणि स्किनमध्ये खूप नंतर मेजर प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागणार आहेत. ओके. आणि मॅम टी का कॉफी विच कॉजेस लेस हार्म टू युअर स्किन? नाही, बोथ ऑफ देम शुड बी टेकन इन अ मॉडरेट अमाउंट. मॅम तुम्ही स्वतः आर यू अ अर्ली मॉर्निंग पर्सन और अ नाईट आउल? सो वेन आय वॉज इन माय कॉलेज डेज, म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये जेव्हा होती दॅट टाईम आय वॉज अ नाईट आऊल. कारण आय वॉज इन हॉस्टेलाईट. मग हॉस्टेलमध्ये रात्री सगळी शांतता असायची, त्यामुळे अभ्यास चांगला व्हायचा. बट जसे मी प्रॅक्टिसला लागले, नाव आय एम अ डे पर्सन. म्हणजे सकाळी 6 वाजताच माझा दिवस सुरू होतो, 11 वाजता कंपल्सरी एंड होतो. आणि एनी ॲडवाईस मॅम रिगार्डिंग लाईक मे बी हेल्थ, स्किन सगळंच, और मे बी समथिंग रिलेटेड टू लाईफ विच यू वुड लाईक टू गिव्ह टू युअर यंगर सेल्फ और मे बी टू आवर ऑडियन्स ऑल्सो? I would say for my younger self ki be patient with your journey and trust your instincts. If you're working hard, your hard work is going to pay you in the long run. मलाही हा अनुभव आला की माझं जे हार्डवर्क होतं इतक्या वर्षांचं, ते कुठेतरी मला माझ्या ह्याच्यामध्ये डेफिनेटली हेल्प आउट केलं. सो मॅम ॲक्च्युली थँक्यू, कारण आफ्टर दिस कॉन्व्हर्सेशन मला असं वाटतं की ॲटलिस्ट आय हॅड अ मास्टर क्लास टुडे अँड इट शॅटर्ड अ लॉट ऑफ मिथ्स विच आय हॅड अबाउट स्किन केअर और मे बी हेअर केअर ऑल्सो और हेअर फॉल इन जनरल. सो मॅम थँक्यू. वी आर व्हेरी व्हेरी ग्लॅड की वी हॅड यू टुडे. अँड एनिथिंग मॅम तुम्ही जाताना आमच्या व्ह्युअर्सना सांगू शकता? Yes, and thank you very much. It was truly a amazing experience for me टॉकिंग विथ यू ओव्हर हिअर. अँड व्ह्युअरसाठी एक जाता जाता असं की स्किन आणि हेअर हेल्थ जी आहे ती डेफिनेटली ॲड्स ब्युटी टू युअर ओव्हरऑल लुक. पण लक्षात ठेवा, स्किन आणि हेअर हेल्थ जर तुम्हाला चांगली ठेवायची असेल तर इंटरनल हेल्थ महत्त्वाची आहे. वॉट एव्हर इज इनसाइड इज गोइंग टू रिफ्लेक्ट ऑन युअर स्किन आणि हेअर. सो चूज युअर प्रोडक्ट्स वाईसली आणि मेडिकल गायडन्समध्येच तुमचे प्रोडक्ट्स चूज करा. व्यूअर्स, आफ्टर लिसनिंग टू दिस आप सबको क्या लग रहा है? इज लाइफ रियली वर्थ स्ट्रेसिंग? और बस एक अच्छा सा केयर रूटीन चूज करो, कोई एक अच्छा सनस्क्रीन लो. और कुछ और क्वेश्चंस है तो आई हैव पुट मैम्स बायो ऑल्सो इन द डिस्क्रिप्शन. एंड फॉर सच मोर एनरिचिंग कॉन्वर्सेशंस सब्सक्राइब टू अस. थैंक यू.